नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावरती सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न. सर्व प्रश्न हे ऑनलाईनमध्ये असणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघायचे. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता मित्रांनो. प्रश्न दुसरा, बाबासाहेबांचा जन्म कोठे झाला? डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म महू या गावात झाला, जो की मध्य प्रदेश राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 3, बाबासाहेबांचे पूर्ण नाव काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेबांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, बाबासाहेबांचे वडील कोण होते? किंवा बाबासाहेबांचे वडिलांचे नाव काय होते? तर बाबासाहेबांचे वडिलांचे नाव होते रामजी मालोजी सपकाळ. प्रश्न क्रमांक 5 बघूया. बाबासाहेबांचे आईचे नाव काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते मित्रांनो? तर भीमाबाई सपकाळ. प्रश्न क्रमांक 6, बाबासाहेबांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याची पदवी कोलंबिया विद्यापीठातून घेतली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 बघूया. बाबासाहेबांना भारतरत्न कधी देण्यात आला होता? बाबासाहेबांना भारतरत्न हे 1990 मध्ये देण्यात आला होता. जो भारतरत्न हे बाबासाहेबांना निधनानंतर भेटलं होतं, म्हणून त्याला मरणोत्तर पुरस्कार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण किंवा भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 9, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10, बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी कायदे मंत्री म्हणून काम केले? बाबासाहेबांनी 1947 ते 1951 पर्यंत कायदे मंत्री म्हणून कार्य केले होते मित्रांनो. क्रमांक 11, बाबासाहेबांनी धर्मांतर कधी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर हे 14 ऑक्टोबर 1956 रोजी केले होते. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता व ते क्रमांक 12 बघूया. बाबासाहेबांनी कोणता धर्म स्वीकारला होता? तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म हे स्वीकारला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कुठे केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून त्या बौद्ध धर्माचा स्वीकार हे दीक्षाभूमी नागपूरमध्ये केला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14, मूकनायक हे कोणाचे वृत्तपत्र होते? मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15, बाबासाहेबांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? बाबासाहेबांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र हे मूकनायक होते मित्रांनो, जे की 1920 मध्ये सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 16, बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले पक्षाचे नाव इंडिपेंडेंट लेबर पार्टी होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 बघूया. बाबासाहेबांनी स्थापन केलेले बहिष्कृत हितकारणी सभा कधी स्थापना झाली? किंवा बहिष्कृत हितकारणी सभा ही कधी स्थापना करण्यात आली होती मित्रांनो? 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना झाली होती. क्रमांक 18, जातीभेद मिटवणारे म्हणून कोण ओळखले जातात? जातीभेद मिटवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जातात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, बाबासाहेबांचे सर्वात प्रतिष्ठित पुस्तक कोणते? बाबासाहेबांचे सर्वात प्रतिष्ठित पुस्तक हे एनालिसिस ऑफ कास्ट हे पुस्तक सगळ्यात जास्त प्रसिद्ध होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20, मी बौद्ध आहे आणि बौद्ध धम्मातच मरेल हे विधान कोणी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी बौद्ध आहे आणि बौद्ध धम्मातच मरेल हे विधान केले होते मित्रांनो.
हे सर्व प्रश्न अतिमहत्त्वाचे आहेत, तर नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 21. बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये कुठल्या कॉलेजची शिष्यवृत्ती मिळाली? बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये बडोदा स्टेट स्कॉलरशिप ही मिळाली होती मित्रांनो. बाबासाहेबांना कोणत्या अर्थशास्त्रातील पदवी मिळाली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रामध्ये PhDची पदवी मिळाली होती मित्रांनो. ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या धोरणात योगदान दिले का? होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये स्थापनेत मोठे योगदान होते. प्रश्न क्रमांक 24. बाबासाहेबांचे निधन कधी झाले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. बाबासाहेबांचे अंतिम संस्कार कुठे झाले? तर बाबासाहेबांचे अंतिम संस्कार हे चैत्यभूमी मुंबई येथे झाले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. बाबासाहेबांचे आत्मचरित्राचे नाव काय? बाबासाहेबांचे आत्मचरित्राचे नाव हे वेटिंग फॉर अ विजा होतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक कोणी लिहिले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहिले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28. मानवी हक्काचे पुरस्कर्ते म्हणून कोणाला ओळखले जातात? त्याचा आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटना तयार करताना सर्वाधिक काम कोणाचे होते? तर भारताची राज्यघटना तयार करताना सर्वाधिक काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? संविधान सभेची पहिली बैठक हे 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31. बाबासाहेबांनी जगातील कुठल्या देशातील संविधानाचे सखोल अध्ययन केले होते? तर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील कोणत्या देशातील संविधानाचे सखोल अभ्यास करून हे संविधान लिहिलं होतं मित्रांनो? तर 5 असे देशांचे संविधानाचे अभ्यास करून आपले भारत देशाचे संविधान हे लिहिले होते मित्रांनो. तर पहिला अमेरिका, दुसरा ब्रिटन, तिसरा आयर्लंड, चौथा फ्रान्स व 5वा जपान. या देशांच्या संविधानाचे सखोल अध्ययन करून बाबासाहेबांनी भारताचे संविधान हे लिहिले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32. एज्युकेट, एग्रीगेट, ऑर्गनाइज हा घोषणा कोणी दिली होती? तर शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33. भारतात पहिली सामाजिक क्रांती कोणी घडवली? भारतात पहिली सामाजिक क्रांती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34. संविधान सभेचे सदस्य म्हणून बाबासाहेब कुठून निवडून आले? तर संविधान सभेचे सदस्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतात निवडून आले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35. बाबासाहेबांच्या कार्यामुळे कुठले धान्य नियंत्रित झाले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे खाद्य धान्य नियंत्रित कायदा हे झाले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36. भारतातील पहिल्या पाणी तारण कायद्याचे शिल्पकार कोण होते? तर भारतातील पहिल्या पाणी तारण कायद्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37. इक्विलिटी फॉर ऑल ही घोषणा कोणाची होती किंवा ही घोषणा कोणी केली होती? तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इक्विलिटी फॉर ऑल ही घोषणा दिली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 38. बाबासाहेबांनी पहिली सामाजिक परिषद कुठे घेतली होती? तर पहिली सामाजिक परिषद ही मुंबईमध्ये घेतली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39. आंबेडकर जयंती कधी साजरी केली जाते किंवा कधी साजरी होते? तर ती 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. प्रश्न क्रमांक 40. बाबासाहेबांनी कुठे सामूहिक विवाह चळवळ सुरू केली होती? तर मुंबईमध्ये 1936 मध्ये बाबासाहेबांनी सामूहिक विवाह चळवळ ही सुरू केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 41. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारलेली समता चळवळ कोणी
चालवली? तर बाबासाहेबांच्या विचारांवर आधारलेले समता चळवळ ही त्यांच्या अनुयायांनी चालवली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42, बाबासाहेबांनी राज्यसभेत कोणत्या राज्याचे प्रतिनिधित्व केले होते? तर बाबासाहेबांनी राज्यसभेत बॉम्बे राज्य या राज्याचे प्रतिनिधित्व केले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43, बाबासाहेबांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी कधी स्थापन झाली होती? तर बाबासाहेबांनी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन सोसायटी ही 1945 मध्ये स्थापन झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44, बाबासाहेबांच्या पत्नी शारदाबाई यांचे मूळ नाव काय होते? तर शारदाबाई यांचे मूळ नाव सविता म्हसीकर असे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 45, बाबासाहेबांनी कोणत्या कायद्यात मोठे सुधार केले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल या कायद्यात मोठे सुधारणा केल्या होत्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46, जातीबाह्य विवाह कोण प्रोत्साहित करीत होते? जातीबाह्य विवाह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रोत्साहित करत होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 47, बाबासाहेबांचा पहिला राजकीय पराभव कोणत्या निवडणुकीत झाला होता? तर बाबासाहेबांचा पहिला राजकीय पराभव हे मुंबई विधानसभा निवडणूक 1937 मध्ये झाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 48, मराठी भाषा आंदोलन बाबासाहेबांनी कोठून सुरू केली होती? मराठी भाषा आंदोलन हे मुंबईमधून बाबासाहेबांनी सुरू केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 49, बाबासाहेबांच्या स्मारकाला कोणते नाव दिले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला चैत्यभूमी हे नाव दिलेलं आहे, जे की मुंबईमध्ये आहे मित्रांनो. शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. शेवटचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 50, बाबासाहेबांचे शेवटचे वाक्य काय होते? बाबासाहेबांचे शेवटचे वाक्य हे माझा संघर्ष हा मनुष्याच्या स्वातंत्र्यासाठी आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे वाक्य होते मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जोहार.